हाताळली गेलाय आणि नितीन किरकिरा मात्र त्याला योग्य ती साथ देत असताना इथून 4 धाव्यांचं लक्ष समोर असेल. फटका हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक यावेळेस मी जज करतायत. झेल सुटला गेलाय परंतु एक धाव ही कंप्लीट केली जात आहे आणि एकेरीच्या साह्याने एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच 35 या अंकांवर 35 रन्स ऑन कार्ड 35 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. म्हणजे आतापर्यंत तरी एकंदरीत खूप चांगली सुरुवात स्टार्ट बघायला मिळाली आणि तिथून ही स्टार्ट योग्य त्या पद्धतीने आणि विजयाच्या दिशेने हळूहळू वाटचाल होत असताना थर्ड मॅन क्षेत्रातनं चेंडूला जोपर्यंत उचलून फील्ड केलं जाईल एकच धावेवर समाधान आणि एकेरीच्या साह्याने एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 36 या अंकांवर. म्हणजे 2 धावेंचं लक्ष हे इथून समोर असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सुसज्ज होईल. हलक्या शाताने खेळला गेलाय. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट झालाय म्हणजे तिथून स्कोर लेवल होतोय 37 आणि इथून विजयी होण्याकरिता 1 धावेंचं लक्ष हे समोर आहे. आज 9 तरुण उभारत्या सितारांना घेऊन संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि तिथून खूप चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. मंदार आणि तदनंतर मिस्टर मनोज याची आणि आज डेब्यू मॅच मध्ये अगदी बघायचं झालं तर विजयाच्या दिशेने वाटचाल आहे परंतु अजून सुद्धा स्टॉप राहावं लागेल कारण की 1 धावेंचं लक्ष इथून समोर असणार आहे. स्कोर तर लेवल झालाय. थोडस रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून परंतु कौतुक करावं लागेल शंकर किरकिरे याचं कारण की आपल्या संघाकरिता हे महत्वपूर्ण योगदान देऊन तो बाद झालाय. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार 2 षटकार आपल्याला बघायला मिळाले आणि एकंदरीत 27 धावेंचं योगदान आपल्या संघाकरिता खास करून तो देऊन पास झालाय. मिस्टर शंकर किरकिरा इंजरीने त्रस्त आहे परंतु अगदी बघायचं झालं तर मैदानाच्या आतमध्ये पोटेन्शियल सिद्ध केलं आणि यावेळेस विजय स्ट्रोक येत असताना नितीनच्या बॅटमधनं या 4 धावा आणि थेट दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेतलाय. किमया 11 कर्जोन या संघाने मेरी मेरी